लाडक्या बहिणीनं खुशखबर हे बघा. लाडकी बहीण 1500 रुपये नंतर आता मार्च एप्रिल हप्ता 3000 रुपये वाटप. सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तुम्हाला नुकतेच आता 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आणि जे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ना, तर हे जे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत ना, हे फेब्रुवारीचे 1500 रुपये होते. 20व्या हप्त्याचे ते 1500 रुपये होते. परंतु आता मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे म्हणजे 2 महिन्याचे 3000 रुपये वाटप बद्दल सर्वात महत्त्वाचा अपडेट आणि वितरण बद्दल अपडेट आलेले आहे. खुश खबर आहे लाडक्या बहिणींनो. ही अपडेट हे बघा, हे 3000 रुपये आहेत ना लाडक्या बहिणींनो, मार्च आणि एप्रिल बद्दल हे 3000 रुपये बद्दल आता जी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे ना, त्यामुळे तुम्ही संपूर्ण जण खुश होणार आहात. सर्व सांगतो त्याबद्दल. तसेच हे बघा इथे तुम्हाला पाहायला मिळत असेल 2 लाख रुपये संदर्भात मोठी अपडेट आहे आणि ही अपडेट फारच महत्त्वाची आहे. त्यामुळे ही अपडेट देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे बघा, आता लाडक्या बहिणींनो 3000 रुपये वाटप बद्दल तुम्हाला जी माहिती भेटणार आहे ना, ती आता डायरेक्ट तुम्हाला सिंपल सोप्या भाषेमध्ये मी सांगतो आणि महत्त्वाचं जास्त काही लांब व्हिडिओ नाही, छोटासा व्हिडिओ आहे. पुढील 2 मिनिटात तुम्हाला अत्यंत जबरदस्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, एवढंच मी तुम्हाला सांगत आहे. तर हे बघा, 20व्या हप्त्याचे तुम्हाला 1500 रुपये आले, बरोबर. तुमच्या खात्यामध्ये ते जमा झाले. 20वा हप्ता जमा झाल्यानंतर आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता, या 2 महिन्याचे हे 3000 रुपये आहेत. याबद्दल महत्त्वाचे अपडेट, वाटप बद्दल महत्त्वाचे अपडेट सांगतो. आणि आता 3000 रुपये पण तुम्हाला बहिणींनो हे बघा सांगतो सर्व. बघा महत्त्वाची माहिती. पहिले हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ना, हे बघा, हे फारच महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला देतो. हे बघा, पहिला प्रश्न इथे आहे, 4 महिन्यापासून हप्ता बंद. भरपूर बहिणींचे 4 महिन्यापासून हप्ता बंद झालेले आहेत. 4-5 महिन्यापासून 1 रुपया पण आलेला नाही त्या बहिणींना. त्या बहिणी फार टेन्शन घेतात की आम्हाला हप्ता का मिळत नाही. तर हे बघा, यामागे 2-3 कारण असू शकतात. आता तुम्ही पात्र असाल तर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसणे, त्यामुळे पण हप्ता थांबवला जातो. तसेच महत्त्वाचं ई-केवायसी, तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर तुमचा हप्ता थांबवला गेला असेल. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी मध्ये तुम्ही ई-केवायसी सक्सेसफुली केली तरी तुमचा हप्ता थांबलेला असेल तर ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करणे महत्त्वाचं होतं. तुम्ही दुरुस्ती केली असेल तर काही टेन्शन नाही, परंतु दुरुस्ती पण केली नसेल तर मग एक थोडी टेन्शन देणारी बात आहे. कारण हप्ता मग तुमचा बंद देखील होऊ शकतो, तुमचा हप्ता पुन्हा थांबवला जाऊ शकतो. कारण मी तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये सांगत होतो की केवायसी करा, तरी भरपूर बहिणींनी केवायसी केलीच नाही. आता केवायसी केली नाही, भरपूर बहिणींनी ई-केवायसी केली नाही, तर मग आता केवायसी केली नाही, त्यामुळे त्या बहिणी टेन्शन घेत आहेत आणि मग त्यांना हप्ता मिळेल की नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. याबद्दल काही अपडेट आला तर मी नक्कीच सांगतो तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये. या बहिणी अपात्र, आता भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत. ई-केवायसी ज्या बहिणींनी केली नाही किंवा दुरुस्ती पण केलीच नाही, या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही, ई-केवायसी कडे. शासन सांगत होतं की तुम्ही ई-केवायसी करा, परंतु भरपूर बहिणींनी ती ई-केवायसी केलीच नाही. त्यामुळे अशा बहिणींना आता हप्ता बंद केला जात आहे, नाहीतर त्यांचा हप्ता थांबवला जात आहे. आलं लक्षात. महत्त्वाचा प्रश्न पुढे, 2100 कधी मिळेल? 2100 रुपये कधी मिळेल हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. भरपूर बहिणी हा प्रश्न देखील विचारत असतात की सर आम्हाला 1500 रुपये दर महिन्याला मिळतात, मागच्या वेळी घोषणा पण झाली होती की 2100 रुपये आम्ही देऊ. मग 2100 रुपये कधी मिळणार? 2100 रुपये संदर्भात अजून निर्णय झालेला नाही. 2100 रुपये संदर्भात फक्त घोषणा झाल्या आणि ज्या पद्धतीने महायुती सरकारने वादा केलेला आहे तो पूर्ण होईल. आणि मागच्या वेळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्री साहेबांनी बोललं होतं की तुमच्या मनातील सर्व प्रश्न आम्हाला माहीत आहेत आणि याचा अर्थ असा की आम्ही पुढे चालून 2100 रुपये देऊ, परंतु योग्य वेळ आल्यावर आम्ही देऊ, असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ होतो. त्यामुळे 2100 रुपये तुम्हाला आता सध्या तरी मिळणार नाहीत, परंतु पुढे चालून तुम्हाला 2100 रुपये 1500 ऐवजी 100% मिळतील, परंतु पुढे तो निर्णय होईल. त्यानंतर ई-केवायसी मध्ये मुदतवाढ भेटेल का? ऑलरेडी ई-केवायसीची जी काही मुदत आहे ती संपलेली आहे. मग आता पुढे मुदतवाढ भेटेल की नाही त्या संदर्भात पण कुठलीही अपडेट आलेली नाही बहिणींनो. आणि हो, जरी निर्णय झाला ई-केवायसी मध्ये मुदतवाढ भेटली तर 100% मग तुम्हाला परत ई-केवायसी करता येईल, परंतु मुदतवाढ भेटेल की नाही हे सांगता येत नाही, कारण त्या संदर्भात अपडेट आलेलं नाही. आणि ई-केवायसी मुदतवाढ मिळाली तर चांगला आहे, कारण भरपूर बहिणींची ई-केवायसी बाकी असेल तर त्यांना ई-केवायसी करता येईल. शासनाला माझी हात जोडून विनंती की
शासन मायबाप पुन्हा बहिणींना ई केवायसी साठी मुदतवाढ द्या, कारण भरपूर बहिणींची ई केवायसी बाकी आहे. चला ठीक आहे, शासनावरती आहे, शासन जरी मुदतवाढ देईल तर बरं आहे. शक्यता तर कमी आहे, कारण 2 वेळेस मुदतवाढ भेटलेली आहे ई केवायसी मध्ये, तरी तुम्ही ई केवायसी केली नाही बहिणींनो, त्यामध्ये तुमची चूक आहे ई केवायसी केली नसेल तर. पुढे बघा, पुन्हा हप्ता वाटप. पुन्हा हप्ता आता वाटप जो 3,000 रुपये बद्दल मी बोलत आहे त्याबद्दल चला फायनली महत्वाची अपडेट आपण समजून घेऊया. आणि हे बघा, हे 2 लाख रुपये संदर्भात मोठी अपडेट पण आहे बरं, ती अपडेट पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. आता तुम्हाला 1,500 रुपये जमा झाले लाडक्या बहिणींनो, बरोबर. 1,500 रुपये आल्यानंतर आता 3,000 रुपये संदर्भात वाटप लगेच तर नाही होणार, परंतु हे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येऊ शकतात त्याबद्दल सांगतो. हे बघा, सध्या आता तुम्हाला 1,500 रुपये 20व्या हप्त्याचे मिळालेले आहेत, त्यामुळे लगेच काही तुम्हाला हप्ता भेटणार नाही, परंतु 15 एप्रिल नंतर शक्यता आहे हप्त्या येण्याची. 15 एप्रिल नंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. आता महत्वाचा तुमचा सवाल आहे की मार्च आणि एप्रिलचा हप्ता 3,000 रुपये जमा होतील का, तर या संदर्भात निर्णय झालेला नाही. आताच बोललं जात होतं की 3,000 रुपये मिळतील, परंतु 1,500 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. त्यामुळे पुढे चालून आता पुढील हे जे मार्च आणि एप्रिलचे हप्ते आहेत हे दोन्ही मिळून जरी 3,000 रुपये मिळतील का, म्हणजे दोन्ही जरी मिळाले तर मग त्याचं GR येईल, परंतु मिळणार आहेत की नाही हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. शक्यता कमी आहे. 2 महिन्याचे 3,000 रुपये बोलले जातात, चर्चा भरपूर होतात, परंतु एकच हप्ता येतो, 1,500 रुपये येतात. सेम असंच झालं आता पण 1,500 रुपयाचं. आता तुम्हाला 3,000 रुपये मिळतील का या संदर्भात कुठेही अपडेट नाही. आपण अधिकृत माहितीची वाट बघूया, GR ची वाट बघूया. 2 महिन्याचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा जर निधी एकत्र आला GR मध्ये तर मग तुम्हाला 3,000 रुपये वाटप केली जाऊ शकते शासनाकडून. आणि जर एकच महिन्याचा आला तर मार्च महिन्याचे 1,500 रुपये येतील मग तुम्हाला. जसे आता 1,500 रुपये हे 20व्या हप्त्याचे आले, तसे 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये येतील. आणि 21वा आणि 22वा हप्ता एकत्र आला तर मग 3,000 रुपये वाटप होऊ शकतात. 15 एप्रिल नंतर वाटप होऊ शकते. अधिकृत माहिती आलेली नाही, परंतु शक्यता आहे की 15 एप्रिल नंतर 15 किंवा 20 एप्रिल दरम्यान हप्ता येऊ शकतो अशी शक्यता आहे. बघू, अधिकृत माहितीची आपण वाट बघूया. आता ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती ते आपण बघितली. मी तुम्हाला बोललो ते बघा, 2 लाख रुपये संदर्भात मोठी अपडेट. चला फायनली ही अपडेट आपण जाणून घेऊया. हे बघा, 2 लाख रुपये संदर्भात ही मोठी अपडेट काय, चला ही मोठी अपडेट आपण समजून घेणार आहोत. हे पहा, तर बघा, हे बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतच पीक कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर 2 लाख रुपयेपर्यंत पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे शेतकरी भावांचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजनेमार्फत. ओके, आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं 2 लाख पर्यंत कर्जमाफ होणार आहे. आणि त्या संदर्भातच ही 2 लाख रुपये संदर्भात अपडेट होती. हे समजलं तुम्हाला. आता यामध्ये महत्वाची मोठी अपडेट आली आहे, ती मोठी अपडेट समजून घेऊया. हे बघा, हे बघा, अल्प अत्यल्प भूधारक असलेल्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे. बघा, अल्प अत्यल्प भूधारक असलेल्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे. गरीब लोकांना कर्जमाफी दिली पाहिजे. ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे अशा धनदांडग्यांना कर्जमाफी देण्याचा काही उपयोग नाही. धनदांडग्या लोकांना त्यांच्याकडे गाडी, घोडा, बंगला, फार्म हाऊस आहे, त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे, असा सवाल बावनकुळे यांनी केला. त्यामुळे आता बंगला, गाड्या किंवा फार्म हाऊस असलेले शेतकरी कर्जमाफीतून वगळू शकतात असं सध्याचे चित्र आहे. ओके, तर बावनकुळे साहेबांनी या संदर्भात सांगितलं आहे. जी माहिती ती संपूर्ण माहिती सांगितली तुम्हाला मी. हे बघा, इथे माहिती सांगितली तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात 1,500 रुपये 3,000 रुपये संदर्भात संपूर्ण माहिती दिली. आणि हे 2 लाख रुपये संदर्भात पण मोठी अपडेट जी होती ती संपूर्ण माहिती सांगितली आहे. चला, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर लवकरच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा.